नमस्कार, मी भरत मुकुंद तामणकर. भारत भ्रमंती चॅनलमध्ये आपले सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपल्याकडे आलेले आहेत आभाताई कुलकर्णी. त्यांचा पहिला भाग आपण बघितलाच आहे सर्वांनी, नर्मदा परिक्रमेचा. आज त्याचा आपण दुसरा भाग रेकॉर्ड करतोय. तर आभाताई, तुम्हाला मी असा प्रश्न विचारतो की परिक्रमेमध्ये तुम्हाला असं कधी वाटलं का की मैयानी आपल्याला दर्शन दिलं? असं कधी तुम्हाला एखादा प्रसंग वाटला का की ही मैया असावी, असं कधी तुम्हाला जाणवलं का परिक्रमेमध्ये? नर्मदे हर. नर्मदे हर हा प्रश्न तुम्ही विचारून एकदम माझ्या काळजाच्या ह्याला ठोक्याला एकदम आमंत्रण दिलंय. हा माझ्या पूर्ण परिक्रमेतला हा माझा एकदम जवळचा आणि हा असा अनुभव आहे की तो फक्त मीच म्हणजे फील करू शकले. म्हणजे असं खूप म्हणजे मी खरं सांगू ना, असं की जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की आपण नाही ठरवत, की मैया ठरवते तुम्हाला कधी घ्यायचं. तसं जसं मी स्टार्टिंगला म्हणले की 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे हे सगळं पूर्वनियोजित होतं. मैयाने तिच्या डायरीमध्ये कसं 2 वर्षापूर्वी मला बोलवण्याचं सगळं लिहून घेतलं होतं. तर प्रसंग कसा घडला की 2 वर्षापूर्वी माझ्या मुलाचं वय 28 वर्ष आहे आता, आणि अजून त्याचं लग्न झालं नाहीये, किंवा अजून जर झालं जरी तरी त्याला मूल काही 2 वर्षाचं डायरेक्ट होणार नाही. त्यामुळे आमच्याकडे छोटं बाळ 2 वर्षाचं कोणीच नाहीये आणि एवढा लवकर कुठे येण्याची शक्यता नाही. पण मी एकदा असंच मॉलमध्ये गेले आणि तिथे, हे 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, मी एक 2 वर्षाच्या मुलीचा फ्रॉक घेतला. का घेतला, कशाला घेतला, काही ध्यानी मनी नसताना आवडला. अशा बऱ्याच गोष्टी आवडतात पण आपण घेत नाही. तो फ्रॉक मी विकत घेतला आणि ठेवला. मला माहित नव्हतं पण मैयाला माहित होतं की हे तू फ्रॉक का घेतलाय. आणि मग तो फ्रॉक मी घेऊन आपल्या घरी ठेवला. माझ्याकडे कोणीही, माझ्या अख्ख्या कुटुंबात कोणी 2 वर्षाचं नाहीये. तो फ्रॉक 1.5 ते 2 वर्ष असंच ठेवला होता माझ्या वॉर्डरोब मध्ये. आता जेव्हा माझं ठरलं की परिक्रमा निघायचंय, सामान अमान ठेवलं, तर पाठीमागच्या कप्प्याच्या साईडला जिथे ओला होणार नाही तिथे मी एका प्लास्टिक मध्ये हे असं पटकन क्लिक झालं, हे फ्रॉक घेऊन घेते. कारण लोकांना मी बघितले तिथे की ते मला एक काम करते, हे फ्रॉक घेऊन घेते आणि असं ठेवू, आपण कोणाला तरी देऊ, हे या विचाराने मी तो फ्रॉक आत ठेवला. त्या फ्रॉकचं आणि त्या ह्याचं इतकं सगळं माझ्या ह्याच्यात होईल हे मला कल्पना नव्हती. मी काय केलं, आत ठेवलं आणि परिक्रमेला निघताना जेव्हा आपण परिक्रमा हे घेतो, आपलं उचलतो, परिक्रमा उचलतो, तेव्हा संकल्प घेताना त्यांनी हे गंडा बांधतो ना आपल्याला, त्यांनी बांधलं मला. आणि खरं सांगते दादा तुम्हाला, जेव्हा तुम्ही प्रत्येक हे ऍक्सेप्ट करेल लोक, जेव्हा तुम्ही हे बांधलं ना तेव्हा तुम्ही तुमचेच राहत नाही. काय होतं ह्याच्या, हे फक्त एक दोरा आहे पण हा नुसतं दोरा नाहीये, त्याच्यात काहीतरी आहे की जसं तुम्ही हे बांधलं तुम्ही तुमचेच राहत नाही. तेव्हा मी बांधल्यानंतर मी जसं चालायला सुरुवात केल्यानंतर माझ्या मनात एक असं, आपण जेव्हा एकटे असतो ना, खूप विचारांचं खूप विचारांचं भडीमार तुमच्या डोक्यात चालू असतं. चालत असताना 15 किलोमीटर एकटी होते, तेव्हा 15 किलोमीटर माझ्या डोक्यात आलं की सगळे म्हणतात मैया तू दर्शन देते, तू असं करते, तू तसं करते, तू सगळं आहे. तर मी मैयाला म्हटलं, मैया माझी अशी इच्छा आहे, म्हणजे आपण ह्युमन बिंग आहे ना, आपण मी मैयावर 3 टर्म्स अँड कंडिशन टाकून दिल्या. आता त्या 3 टर्म्स अँड कंडिशन अशा होत्या. मैयाला मी काय म्हटलं की मैया मला आहे ना, सगळे म्हणतात म्हणून नाही, पण मला असं वाटतं की तू मला दर्शन द्यावी आणि मला बालरूपात दर्शन द्यावी. मला ना मुलांवर खूप प्रेम आहे. मी शाळेत टीचर आहे तर मला पोरच आवडतात, माझ्या अवतीभोवती मला मुलं असली आवडतात. तर मी मैयाला सांगितलं की मला छान मुली बरोबरच दर्शन दे, तू मुलीच्या रूपात दर्शन दे. आणि इतकं करून मी थांबले नाही. मी दुसरी टर्म अँड कंडिशन टाकली मैयावर की तू 2च वर्षाची असायला पाहिजे. तिसरी हे टाकली की हा फ्रॉक जो तू माझ्याकडनं घेशील, म्हटलं हा फ्रॉक मी तुझ्याकरता घेते, तर तू स्वतः ये. आणि मला असं, मी असं ऐकलं ना, लोक म्हणतात की अरे मला समजलंच नाही ती मैया होती, मला कळलंच नाही ती असं. मी म्हटलं अरे असं काय फायदा की हे कळलंच नाही, मग काय फायदा. तर मी मैया असं म्हणत होते की मैया तू, तुझं नाव नर्मदा असायला पाहिजे, तू सांगायला पाहिजे की तू नर्मदा आहे, असं की म्हणजे ह्या 3 कंडिशन मी मैयाला टाकले. एक तर तू बालरूपात मला दर्शन दे, दुसरं तुझं वय 2 वर्ष असायला पाहिजे, आणि तिसरं म्हणजे तुझं नाव नर्मदा असायला पाहिजे. आता ह्या असं एवढी मी, आता मला असं वाटतं की मी तिच्यावर दादागिरी करते. आणि म्हणून मी असं म्हणतात शूलपाणीमध्ये
जनरली सगळ्यांना मैया दर्शन देते. शूलपाणी असं मैयाचं स्थान आहे की तिथे मैया. तर मी शूलपाणीमध्ये ना चॉकलेट्स खूप बरोबर ठेवले होते आणि प्रत्येक मुलाला चॉकलेट देते ते. क्या नाम आहे बेटा तेरा? मला वाटलं नर्मदा बोलेगी, क्या नाम आहे बेटा तेरा, आणि जसंच त्यांनी नर्मदा म्हटलं तर मी तो फ्रॉक काढून तिला देईन असं. तर मी प्रत्येक वेळेस प्रत्येक मुलीला असं विचारत गेले. पण एकदाही मला शूलपाणीमध्ये काही माणसांनी मला मुलीनी नाही पोरगीनी सांगितलं नाही. जो भेटला त्याला विचारत गेले, कोणी नर्मदा नाही सांगितलं. मला ठीक आहे, आपला आज परिक्रमा बाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे, मेरे दोस्त मैया देख लेगी. मला ठीक आहे चलो. आणि मग मी बिलासपूरला पोचत होते, म्हणजे हे उत्तर तटावर बिलासपूर पोचायच्या अगोदरची गोष्ट आहे. आणि त्यावेळेस काय झालं, मी असे रस्त्यातून जात होते. रस्त्यातून जाताना ना साईडला असं, तिथे उन्हाळा आहे थोडासा, तर साईडला ना 3-4 माणसं असे बसलेले होते. 3-4 माणसं बसले, त्याच्यामध्ये एक मुलगी उभी होती. आणि ती मुलगी नुसतीच उभी नव्हती, ती पूर्ण ती नेकेड होती. तर मैं सोच रहा हूँ की यार बाबाजी कैसे है. मैंने कहा बाबाजी आप उसको, म्हणजे स्पॉन्टेनियसली माझ्या तोंडातून एकदम निघालं की बाबाजी आप नर्मदे हार उसको कपड़े क्यों नहीं पहनाते हो. बोलते मैया जी माता जी वो कपड़े ही नहीं पहनती. अरे मैंने कहा ऐसे कैसे नहीं पहनते, आप उसको कपड़े पहनाओ. तो कोई, अब देखो ये उसकी माँ पहनाती है, वो कपड़ा निकाल देती है, उसको कपड़ा नहीं चाहिए, उसको सिर्फ एक ही फ्रॉक चाहिए, घेरदार गुलाबी. हाय शपथ, द मोमेंट ही सेड की घेरदार गुलाबी, तर मला असं वाटलं की अरे माझ्या मागच्या खणमध्ये ठेवलाय फ्रॉकचा रंग गुलाबी आहे, ते घेरदार आहे, तेच तर नसेल. तर मन लालच ना आपलं. मी त्यांना विचारते बाबाजी इसकी उम्र कितनी है. त्याने काय सांगावं, तो म्हणा 2 साल. मी म्हटलं येस, अब तो आपला काम बन गया. मी इतकी आनंदी. आता मला 100% कॉन्फिडन्स होता की मी आता तिसरा प्रश्न विचारेन आणि ही सांगेल इसका नाम नर्मदा आहे. बाबाजी को बाबा इसको पिनाव. तो त्यांनी घालवला. तर मग तो तिसरा प्रश्न विचारायचा झाला, मी त्याला विचारलं. तर मी त्यांना म्हटलं बाबा इसका नाम क्या है. इसका नाम पूर्णिमा आहे, म्हणजे पौर्णिमा, पण गावाच्या भाषेत पूर्णिमा म्हणतात. इसका नाम पूर्णिमा आहे. झाला. तो म्हणाला अरे, तर मला असं वाटलं अरे यार, म्हणजे ठीक आहे नर्मदा नाहीये हिचं. आणि मी थोडेसे हिरमुसले, म्हणजे मला असं वाटलं की अरे जाऊ दे. मग मी पुढे निघाले. मी तो काही फ्रॉक काढला नाही, मी पुढे निघाले. जसंच मी म्हणजे असं विचार करते, तर मला असं वाटलं की ठीक आहे ना, हू एम आय, मी कोण आहे तिच्यावर इतकं डिक्टेटरशिप करायला. ठीक आहे, ऍटलीस्ट आउट ऑफ 3 आपण बघतो 2 तर मॅच होतात त्यांना, तर हीच असेल मैयाच्या बाई, ती कपडे नाही घातले, काय एवढं कपड्याचं आपलं कौतुक आहे. म्हणून मी तो कपडा घेतला आणि तिला म्हटलं इसको फ्रॉक पिना दो क्या, इसको पिना दो फ्रॉक. म्हणजे आप ही पिना दो. म्हणजे ठीक आहे मी पिना दो. मी फ्रॉक घातला, तिला घेतलं, तिला कडेवर घेतलं, तिचे फोटो काढले. मग मला मध्ये माझी ऊन लागतं म्हणून आम्ही कॅब घेतली, ती मला कॅब बी पिना दी. आणि मस्त छानपैकी तिने घेरदार फ्रॉक घालून वगैरे केलं. नंतर मग तिने काय केलं, मग तिने जे फ्रॉक घालून फोटो काढले आणि खाली उतरवलं. मग तिने आपल्या गेली तिने, आणि बाबांनी तिला असं कडेवर घेतलं. मग कडेवर, आता तो माणूस उंच पुरा, माझी हाईट तेवढी नाहीये, तर त्यांनी त्या माणसाने असं तिला असं कडेवर घेतलं. आणि त्यांनी जेव्हा कडेवर घेतलं तर त्या मुलीचे छोटे पाय ना त्या पोटापर्यंत येत होते. तर ती लहान मुलगी आहे म्हणून मी तिला असं नमस्कार केला, नर्मदे हर, असं की मैया आहे. मला हे डोक्यातच आलं नाही की ही मैया असू शकते. तर माझ्याकडे सगळं पूजेचे साहित्य सगळं असताना सुद्धा मी असं नाही की काढून तिची पूजा करेन किंवा काय, मी काहीच नाही केलं. आणि असं करून मग तिला मी नमस्कार केला तिच्या पोटापर्यंत. असं तो उसने मला आप भी ले लो इसके साथ फोटो लेना है. मैंने कहा ले लिया बाबाजी, नमस्कार, अच्छा नर्मदे हर करून मी निघाले. मी असंच टर्न करून जायला लागले आपल्या रस्त्याने, कारण आता मला माझ्या डोक्यात होतं की मला अमरकंटकला 16 तारखेला पोचायचंय. तर 16 तारखेला हे होती नर्मदा जयंती. तर मैयाच्या उद्गम स्थानाला अमरकंटकला पोचेन मी त्या दिवशी, म्हणजे नर्मदा जयंतीला. म्हणून मी या ह्याच्यात गेले, तर धूनमध्ये होते. मग जसंच मी त्याला नमस्कार करून, त्या पोरीला नमस्कार करून पाठीमागे आले, तर तो क्या म्हणाला ये आपकी मैया है. तर मैंने कहा हाँ ये आपकी मैया है. मैंने कहा ये सच में ये आपकी मैया है. मैंने कहा हाँ बाबाजी ये मेरी मैया है. मग बस एवढं बोलणं झालं, मी निघून झालं पाहिजे. त्यांनी काय म्हणलं माहितीये की, तो काय बोला, ये ना पैदा हुई पूर्णिमा के दिन इसलिए इसका नाम पूर्णिमा रखा, पर ये जब जन्म हुआ था ना तो इसकी माँ ने इसका नाम रखा था नर्मदा. आता सगळ्या टर्म झाल्या पूर्ण.
आता मला शब्दच नव्हते. बरोबर. आता मी हा, तो मुमेंट आला बरोबर. जिथे तुम्हाला तुमची हा, वाचा आवाज ब्लँक बंद होता होते, तुम्ही बरोबर. आणि माझे हा, अविरत हा, अश्रू वाहत होते. मी म्हटलं हा. मला ह्याच्या पुढे परीक्षा नाही परीक्षा. घ्यायची मैया, पण मला एवढी बघ हा. काही नाही मागितलं. मी खरं सांगते, मी हम्म. संकल्प घेतला ना, हम्म, माझ्या मुलाचं उदय, हम्म. नवऱ्याचं उदय, बायकोचं उदय, फलानं काहीच नाही मागितलं. कारण बरोबर. मला हे माहितच नव्हतं की हा. संकल्प उठाना मतलब हम्म. क्या होता है, बरोबर. मेरी परिक्रमा सफल होते, हेही नाही मागितलं. बरोबर. पण मैयानी एवढं हा. छान त्या रूपात दर्शन केलं. मी बरोबर. दाखवते फ्रॉक पण तिने घातलेला, हा, एवढा सुंदर त्या पोरगीला बघ. हम्म. त्या म्हणजे हा. मला असं वाटलं की तुम्ही मैयाकडे काय मागता, बरोबर. तुम्हाला सगळं दे. मागा, हा. बोला, बरोबर. ती पूर्ण करते तुमची. बरोबर. बस तो क्षण असा होता की मी हम्म. काहीच बोलले नाही आणि मग तिथे मी थांबले पण नाही. हा. दिला ना बरोबर. तिने. आता मला तिची एवढी परीक्षा नाही घ्यायची की तिला हम्म. मग तिथे बरोबर. जे धाव घेतली हा. की त्या दिवशी मी 49 किलोमीटर चालले. मग बरोबर. मग मी नाही थांबले, कारण मी कंटिन्युअस रडत होते. म्हणजे हम्म. ह्याच्याहून जास्त मला भरून पावले बरोबर है ना. हा. असं परिक्रमेत कधी वाटलं का की अश्वत्थामाची आपल्याला भेट झाली? असं बरीच परिक्रमावासी सांगतात की त्यांना असं वाटलं की तो अश्वत्थामा होता. असं तर कन्फर्म कोण सांगू शकत नाही, परंतु बऱ्याच लोकांना असा अनुभव वाटतो की अश्वत्थामा असावा. असं तुम्हाला कधी वाटलं का परिक्रमेत? मैयाचं तर तुम्हाला सरळ सरळ आता साक्षात्कार टाईपच आहे हे जवळजवळ, हा, की ज्या सगळ्या तिन्ही टर्म पूर्ण झाल्या तुमच्या. खरंच तर अश्वत्थामाचं कधी तुम्हाला असं वाटलं का? नाही. मग नाही. खरं सांगू तर हम्म. अश्वत्थामाचं असं माझं म्हणजे मला हा. खरं असं काही असं पण नाही की मला हा. हा इन्सिडेंट घडला म्हणून हा. असं असेल किंवा बरोबर. हा असं, मी असं क्लू पण लावत नाही शकत. बरोबर. असं नाही घडला. हम्म. पण मैयानी साक्षात्कार देत हम्म. गेली, म्हणजे सगळ्या वेळेस ती असं साक्षात्कार देत हो. गेलीये. म्हणजे हा. तुम्हाला तुमच्या बरोबर आहे हा. ही कशी एक छोटी छोटी अनुभूती पण देऊन गेली. आता तुम्ही बरोबर. साधासा हा. म्हणजे मी सांगू एक तुम्हाला कशी हा. ती देते तुम्हाला, की हा. तुम्ही जसं आता आपण परिक्रमाचा भेस असतो, हो. दंड कमंडलू असतोच हो. आपल्यासोबत. तर जेव्हा मी म्हणजे असं दंड घेऊन निघाले, हम्म. म्हणजे तेव्हा आम्ही असं एवढे सगळे ओंकारेश्वरला दंड होते. बरोबर. तर मी, माझ्या बहिणी आली तेव्हा मी तिला म्हटलं की मला एकदम हलकासा दंड घे, बरोबर. जे मला लोड नाही घ्यायचा जास्त. हो. तर मी तो साधा दंड महाराजांच्या मंदिरातून, गजानन महाराजांच्या मंदिरातून घेतला होता का दंड? नाही, दंड ओंकारेश्वरच्या पाठीमागे गोमुख घाट आहे ना, हा. तिथून घेतला होता. ओके. तो त्या घाटावर, गोमुख घाटावर सगळ्यात हलकावाला कुठला आहे तर तो दंड मी असं साधासा बरोबर. घेतला. हा. तर आता तुम्ही त्याला मैया म्हणा, बाबा बरोबर. म्हणा किंवा हा. कोणी म्हणा, पण तो माझ्या सोबत होता. म्हणजे हा. असं कसं की तुम्ही बोलता ते हम्म. तुमचं, म्हणून मला असं कधी कधी सगळ्यांना असं वाटतं हा. की बोलावं की तुम्ही चांगलं बोला, हा. घडतं तसं. हा. तर मी दंड घेतला आणि तो एकदम लाईट वेट असा विचार करून गेला, त्याच्यात काय आहे काही कुठेच घेतलं नाही. हम्म. पण ते दंड घेतल्यानंतर मग असं मी जेव्हा चालायला सुरुवात केली, हम्म. तर त्या असं म्हणजे टेकत आपण जातो. असं तर दंड म्हणजे तो बांबूचा असतो ना, तर असं ऍक्च्युली तो दंड पातळ होता आणि त्याच्या असं आत खोल, म्हणजे असे बांबूमध्ये कसे मध्ये मध्ये असे पोकळी असते. पोकळी असते ना, अशी तो होल होता असा. तर मी असं ते घेऊन चालले, तर माझ्या असं मनात आलं की सगळं म्हणजे आहे आपल्याकडे, सगळे आहे, पण एक आहे की गजानन महाराजांची पोथी कायम वाचलेली आहे. तर मला एक मनात असं होतं की गजानन महाराज म्हणजे शंकराचं रूप, बरोबर. आणि शंकरची म्हणजे कन्या आहे ना नरमय्या. तर मी असं म्हणत होते की बाबा तुम्ही माझ्या सोबत आहात, हे मला असं एकदम असं कायम तुम्ही माझ्या सोबत आहात हे मला जाणीव करून द्या. फक्त मला माहितीये की तुम्ही माझ्या सोबत आहात, पण मला जाणीव करून द्या. कारण एकटी बाईनी निघायचं आणि ते पण बिना औषधाची निघायचं. म्हणजे एक काही औषध पाणी बरोबर साधी काहीच नव्हती घेऊन गेले, काही ब्लँक. आणि मला असं वाटतं माझ्यासारखं दुसऱ्यांनी कोणी करू नये, पण मी ब्लँक गेले होते कारण मला कोरी पाटी घेऊन जायची होती. त्यामुळे इतके रंग मी आधी घेऊन गेले असते तर मैया माझ्या ह्याच्यावर कसा रंग कॅनव्हासवर टाकले असते. म्हणून मला असं वाटतं कोरी पाटी मी घेऊन गेले, पण प्रत्येकाने लोकांनी आपली आपली प्रमाणे तयारी करावी. काय झालं, मी ते दंड घेतले आणि बाबांना असं सांगितलं महाराजांना की तू शंकराचं रूप आहे, तर तू असं मला दे की तू म्हणजे माझ्यासोबत आहे. आणि हार्डली मी ना टोकसर पर्यंत गेले होते. टोकसरला गेल्यानंतर मला असं एक जाणवलं असं, आणि हा भास नाहीये की माझ्या दंड आहे ना त्याच्यामध्ये काहीतरी आहे असं. आता दंड तो निर्जीव वस्तू आहे, त्याच्यात काय असणार आहे.
असं मी विचार पण करते दंडमध्ये काय आहे, पण ते ना असं टेकत जाऊस तर असं मला वाटतं काहीतरी आहे. मग असं मला फील व्हायला की ह्याचे की व्हायब्रेशन याच्यात काहीतरी, आणि मी असं फीलच करते की व्हायब्रेशन आहे. आणि हे कसं एक नियम आहे की जेव्हा तुम्ही सकाळ संध्याकाळ मैयाची आरती करता ना, तर मैयाचं पूर्ण ते तुम्ही सगळं ठेवता, मैया आपली बॉटल ठेवता, फोटो ठेवता आणि दंड धुवून आणता आणि दंडाला पण ठेवतात असे, आणि त्याच्यावर पण हळद कुंकू वाहतात. आणि मग कारण तो तुम्हाला काय साथ देतो, त्याचं महत्व कसं कळतं, तर मी ते पण ठेवतो. तर एक दिवशी असंच मी ठेवलं आणि तर माझा असं मला काहीतरी आवाज आला. मी म्हटलं काय माहित कसला आवाज आहे, माहित नाही, कारण इतकं सगळं हल्ला होतो. आम्ही सगळे परिक्रमावासी ना, सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे आम्ही जसं संध्याकाळी आपल्या आपल्या घरी गेलो, आरती पूजा झाली ना, मी सगळ्यात वाईट म्हणजे हे मोबाईल, व्हॉट्सअप, क्या खाया आणि किधर गया क्या, सगळे म्हणजे मी पण त्याच्यात आहे. मी असं नाही म्हणत की आम्ही नाही केलं, आम्ही पण केलं. कारण आपण मग कसलं वैराग्य है ना, इथे म्हणायचं दिवसभर वैराग्य आणि रात्री ओढून घ्यायचं आपलं सगळं. कारण हे सोपं नाहीये आपलं घर सोडून जाणं आणि 3 महिने राहणं. आपण 4-5 दिवसाच्या ट्रिप मध्ये मी कंटाळून जातो, चला खरंच. त्यामुळे काय झालं, तो दंड असं ठेवला, मला परत आवाज आला आणि मग पूजा करून झाल्यानंतर तो दंड परत आम्हाला उभं ठेवून देतो. असं परत आवाज आला मला, तर मला असं वाटतं मला भास असेल. परत दुसऱ्या दिवशी पण आवाज आला, पण परत असा आवाज आला, पण मी लक्ष का नाही दिलं, कारण मला असं वाटलं की हे माझं भास असेल. एकदा टोकसरच्या पुढे बकावाच्या याच्या एक हार्डली 1-1.5 किलोमीटर अगोदर त्या एक बाबा आला असा, आणि त्यांनी कुठून तरी चिंदी घेऊन आला, छोटीशी चिंदी एवढीशी. तो आला, त्यांनी तो चिंदी घेतली आणि आल्या, असं कोणी नाही करत, तुमच्या वस्तूंना कोणी हात नाही लावत असं. तो आला आणि त्यांनी काय माहित कुठून आला, कोण होता, काय होता, त्यांनी आला आणि चिंदी त्यांनी माझ्या दंडावर असे टक्कीने बांधून दिली. एवढीशी चिंदी अजून आहे, अशी छोटीशी चिंदी टक्कीने बांधून दिली आणि त्यांनी त्याला दंडाला नमस्कार केला आणि तेरी यात्रा सफल होगी, मैया तू बहुत भाग्यवान आहे, तेरी यात्रा सफल होगी. ठीक आहे, आपण परिक्रमा करतो हेच आपलं मोठं भाग्य आहे, हे खरंच सांगते. म्हणजे मी प्राऊड नाही करते, पण मी हे प्रेस्टिजली आणि प्राऊडली सांगू शकते, कारण परिक्रमा मैया करवते म्हणून आपण करतो, पण तिने करवून घेतली. तर म्हणे तू बहुत भाग्यवान आहे, तेरी परिक्रमा सफल हो जाएगी. काय माहित काय कशाला बोलला, काय आपण लक्ष नाही दिलं. आणि त्यांनी का चिंदी बांधली, तो लाल कपडा का बांधला, त्याच्यामागे काय उद्देश होता मला कळलं नाही तेव्हा तर. पण नंतर मग परत ठेवलं तर आवाज आला असं. आणि नंतर मग एक दिवशी काय झालं, जेव्हा मी असं मैयाशी बोलत होते, तेव्हा माझ्या असं डोक्यात असं आलं की माझा तो दंडाच्या जसा आता खालचा भाग आहे ना, तर तिथे एक होल झालाय छोटा, आणि आपण असं टेकत जातो, तर त्या होल मध्ये एक छोटासा कंकड आत गेला. आणि परत मी टेकतच जात होते ना, माझ्या तर डोक्यात हे नव्हतंच की आपला कारण तो टेकण्याकरताच आहे. तर तो आत गेला छोटासा कंकड, आणि त्याच्यावर आणखीन दुसरा कंकड जाऊन तो बंद होऊन गेला खाली. तर तो जो छोटासा कंकड होता, तो मी असं केला की तो कंकड इकडे यायचा, तसं केला की इकडे यायचा, आवाज येत होता ट्रर. तर मला काय वाटलं की हा आवाज कसा ह्याचा आवाज येतो, त्याच्यात काय म्हणजे. मग मला कळलं की काय तो, कारण मी बाबांना बोलले होते ना की तर तिकडे एक म्हणे ना, हर कंकड में शंकर आहे, तर म्हणून तो कंकड तिकडे जाऊन शंकर रूपात, शंकर म्हणजे गजानन महाराजांच्या रूपात तो. मी तुला बाबा बोलले, तू मला बोलली होती ना की मी तुझ्या सोबत आहे की नाही दाखवतो, हे मला असं वाटतं त्यांनी मला जाणीव करून दिली. आज पण ते असं हलवलं, हे केलं तर तो आवाज येतो. मग मध्ये असं माझ्या मनात आलं. आणि बघा मैया आपल्याशी बोलते, जेव्हा आपण मैयाशी बोलतो ना, मैया आपल्याला उत्तर देते. परिक्रमेतच मी मैयाशी असं बोलले की जेव्हा दंड म्हणजे त्या माणसाने येऊन माझ्या दंड ह्याच्यावरच का म्हणजे हे करावं ना असं, तर मला एक लक्षात आलं की दंड म्हणजे सिद्ध झालाय, जर त्याच्यात पॉवर आहे तो सिद्ध झाला याचा अर्थ. तर मग एक हा साधा सिंपल प्रश्न मनात येतो की जेव्हा तो दंड इतकं सिद्ध झालाय, कारण त्यांनी मैयाची परिक्रमा केली आहे, तर मग आपण पण प्युअर कधी होणार, कारण आपण पण परिक्रमा करतो, आपण पण सिद्ध झालो का. सिद्ध म्हणजे सिद्धी नाही, आपण पण असं प्युअर झालो का, म्हणजे काय आपले वासना आहे. तर हे मनात प्रश्न येत होता. तर हा प्रश्नाचं उत्तर ना मैयानी असं मला स्वप्नात आलं म्हणा, की मला विचारांमध्ये आलं की मैयाने सांगितलं. पण मला असं एक माझ्या हिस्साने मला आन्सर मिळालं की त्या दंडमध्ये तो सिद्ध का झाला. कारण दंड का सिद्ध झाला, कारण मी त्याला जिथे टेकवत गेले तिथे तो टेकत गेला. मी त्याला चिखलात ठेव, दगडात ठेव,
रोडवर केलीये, पाण्यामध्ये केलीये, गटारात केलीये, नाल्यामध्ये केलीये. हा. मी जिथे ठेवलंय त्यांनी तो तिथे बरं. गेलाय. हा. त्यांनी त्याचा मीपणा सोडला ना. असं नाही कधी झालं बरं. दंड बोलला की नाही मी इथे नाही जाणार. बरं. त्यांनी त्याची इच्छा, त्याची आकांक्षा, सगळं. त्याचा मीपणा सोडला ना. बरं. कारण त्याची श्रद्धा माझ्यावर होती. बरोबर. असं मला वाटतं की हा. त्याची श्रद्धा माझ्यावर असल्या कारणाने त्यांनी त्याचा मीपणा सोडला म्हणून तो सिद्ध झाला. बरोबर. मग मला असं जाणवलं की मी माझी इच्छा, आकांक्षा, माझा मीपणा मी जर सोडला तर मी पण तिच्याकरता मी सिद्ध होईल. म्हणून माझा मी सगळं मीपणा सोडला. आणि मग तेव्हा ठरवलं ती नेईल तिथे जाईन, बरोबर. ती ठेवेल तिथे राहीन. बरोबर. बस. आणि तो दिवस आहे बकावानंतरचा. कंप्लेंट तर तशी नव्हती केली कधी की समर्पण म्हणजे पूर्ण समर्पण. म्हणजे माझ्या इतकं समर्पण होतं मैयावर की माझ्या हे म्हणायचे की वाघास म्हणजे तू पूर्ण समर्पण असं आहे की तू एवढीशी काय चिमणीसारखं खाते ना वाघासारखी धावते असं म्हणायचे माझ्या बरोबरचे. कारण ती करवतेच तुमच्याकडनं. आणि खरंच मला असं वाटतं की दंड किती महत्वाचं आहे हे आहे. आपण जर परिक्रमा ग्रुपनी सुरू केली तर शेवटपर्यंत आपला ग्रुप टिकतो का? तुमचा काय अनुभव आहे? तुम्ही तर ग्रुपनी सुरू नाही केले, परंतु जे करतात ग्रुपमध्ये ते तुम्ही बघितलं असेल, त्यांचा ग्रुप टिकतो का की फुटतो तो, कसं काय, त्याच्याबद्दल काय सांगाल? म्हणजे जे पुढे आता भविष्यात जे करणार असतील त्यांना समजेल की ग्रुपनी करूया की एकट्याने करूया. नाही म्हणजे ग्रुप मी तर खरं एकटीच केली होती कारण मला स्वतःला एक्सप्लोर करायचं होतं. त्यामुळे माझं एकटीचं मत होतं की करावी. पण जे लोक ग्रुपमध्ये पण जातात ना, खरोखर सांगते त्यांनी इथे बर्फ ठेवून जावं आणि इथे साखर ठेवून जावं. जेवढं तुम्ही, कारण आपल्याला आज वाटतं कारण आपण खूप कम्फर्टेबल, आपण ज्या बबलमध्ये आहो ना खूप वेगळे. तो तट देतो खूप तुम्हाला पण घेतो पण खूप तुमच्याकडे. त्यामुळे आणि जरी तुम्ही ग्रुपमध्ये गेला असाल ना तर मला असं वाटतं मैयाला जेव्हा तुम्हाला तो साक्षात्कार किंवा जे काही करायचं असतं, घडवायचं असतं, तेव्हा आपोआप तुम्हाला सेपरेट करते, ते इन्सिडेंट्स घडवते, तुम्ही परत भेट करता. बरोबर. माझ्या बरोबर पण आम्ही म्हणजे गेलो होतो आम्ही सगळे, म्हणजे मी एकटेच होते पण भेटले लोक, सेपरेट पण झाले, परत भेटले. असं नाही म्हणणार की कोण होतं काय होतं. आमची भांडणं पण झालीये, म्हणजे होतात भांडणं, कारण आमची भांडणं पण झालीये, चांगलीच पैकी झाली. म्हणजे रडणे, मी मोस्टली मी नाही रडत. मला नाही आठवत मी इतके वर्षात मी कधी रडले. माझे फक्त वडील गेले तेव्हा मात्र ती रडले, त्यानंतर मी नाही रडत. पण परिक्रमेत असा इन्सिडेंट घडला, इतकी भांडण झाली होती की अक्षरशः रडले मी. पण थोड्या वेळा म्हणजे तो दिवस 2-3 दिवस रडलं. परत आजच्या तारखेमध्ये शी इज माय बेस्ट फ्रेंड. आज आम्ही फोनवर आहोत. म्हणजे मी झाला नाही झाला की तिला सांगते, ती मला सांगते असं. पण तो मला वाटतं मैया तोटत, परत तुम्ही जरी ठरवलं असेल ना ती तुम्हाला सेपरेट करतेच करते आणि परत एक आणते. त्यामुळे प्लान करावं आपल्या दृष्टीने, पण सगळं तिच्या भरोशावर सोडून द्यावं. ती बरोबर करते व्यवस्थित. प्रवासात तुम्हाला काही संकट आलं का? आता ते तुम्ही सांगितलं असुरक्षित वाटलं, तसं कुठलं असं दुसरं संकट आलं का की एकटे आहेत, जंगलात सापडल्यात, किंवा आता काय एकटी कशी जाणार, असं कधी आलं का तुमच्या मनात? किंवा आता परिक्रमा थांबवावी, आपल्याला काय जमत नाहीये, असं कधी वाटलं का? ह्याचं मी नक्की देईन की परिक्रमा थांबवावी हा प्रश्न मला कधीच उद्भवला नाही. हे मी इतके ठामपणे सांगू शकते, कारण मला मैयाचा ना जुनून चढला होता अंगात, म्हणतात ना तसं. माझ्या फक्त मला मैया एक मैया, बाकी माझ्या काहीच नव्हतं. मला फक्त मला आज हे नव्हतं ठरवलं की आज 20 किलोमीटर चालायचंय. एक काही सीएल नाही, पीएल नाही घ्यायची, काही नाही, फक्त चालायचं आणि मैया बस चालायचं एवढं. जसं कारण बऱ्याच जणांचं कसं असतं, खूप जण चालू करतात परिक्रमा पण सगळ्यांची पूर्ण होत नाही. त्यातलं मला वाटतं 50% लोक तर रिटर्न येतात. 3-4 दिवस करून, कोण महिन्यानी, कोण 15 दिवसांनी असे रिटर्न येतात. तर तसं तुम्हाला कधी वाटलं का? नाही, ते नाही वाटलं. म्हणजे तसं म्हणता ना एक प्रसंग आला होता का, तो प्रसंग कसा आला होता माझ्या, तेव्हा मला डगमगले नाही मी म्हणू शकणार, पण म्हणजे तेव्हा जावंसं पण नाही वाटलं. पण तेव्हा मला वाय हा क्वेश्चन अराईज झाला. बिकॉज तो इन्सिडेंट मी खरं सांगेन कशाला, कारण तो प्रत्येकाला येतो, प्रत्येकाच्या लाईफमध्ये. माझं कसं झालं, आम्ही एकदा एका आश्रमात चाललो होतो. वाजले होते जवळजवळ एक
6 वाजून गेले होते, 6-6:30 मतलब सूर्यास्त पण होऊन गेला होता, पण आम्हाला कुठेच आश्रम मिळाला नाही. होतं कधी कधी तुमच्याबरोबर 6:30 पर्यंत आश्रम नाही. आज 6:30 इथे आपल्याला वाटतंय, पण तिकडे जंगलामध्ये आल्यानंतर 6:30 म्हणजे खूप उशीर होतो. तर मला तो मिळालाच, आम्हाला आश्रमच नाही मिळाला. आम्ही होतो आमच्या बरोबर, तर 3 जण होतो आम्ही. आणि मग थोड्या कारणाने आम्ही एक ठिकाणी थांबलो. तर एक आश्रम आहे, त्या आश्रमात आम्ही म्हणलं आता थांबू. मिळाला, बड्या मुश्किलीने 6:30 आश्रम मिळाला, तिथे थांबलो. तर कसं असतं, जनरली आश्रमात तुम्ही जाता आणि तुम्ही सामान ठेवता, पण आश्रमाला तुम्हाला असं नॉक करून विचारायला लागत नाही, तुम्ही जाऊन आश्रमात येतो, तुम्ही ठेवता सामान आपलं. तर मी तिकडे गेले, आश्रमात ठेवलं. दत्त महाराजांची फोटो होता, नमस्कार केला, मूर्ती होती केला आणि सामान ठेवला. तेवढा तो बाहेरून ओरडला, क्या माताजी. असं हे लोक नसतात असे, पण तो खूप रूढ होता. आणि तो रूढ होता म्हणजे तो वाईट आहे असं नाही म्हणणार मी, कारण ते रूढनेस होता बिकॉज माझ्याकरता काहीतरी महिन्यांनी प्लान केलं होतं शिकवण्याकरता. तो पटकन ओरडला माझ्यावर, क्या है मैया जी, इतना बिना पूछे आपने आसन डाल रहे हो. मैंने कहा अरे शाम देख के क्या, मतलब त्याला मी समजवते, बोलते, ऐकायलाच तयार नाही, ओरडतोय. पण आपण ह्युमन बिंग आहोत. अरे म्हटलं की कार्य निघतच. मी ओरडले नाही त्याच्यावर, पण मैंने कहा ठीक है बाबाजी, गलती हो गई, पर बाबाजी अभी अब यहाँ आसन डालना है, भोजन प्रसादी का क्या. मैंने कहा हो तो दे दो, नहीं हो तो ठीक है. ठीक आहे बोले, पर पूछना तो चाहिए आपने, हे ते. अरे एवढं हुज्जतबाजी करायला लागला. तेवढ्यात माझ्या त्या 2 बरोबरीच्या त्या ना, त्या निघून गेल्या. हमको नहीं रहना इसके यहाँ पे, कुठे जायचं काय नाही. मी एकटे राहिले पाठीमागे. आणि ते लोक मला सोडून गेले अशातला भाग नाहीये. सगळं तिथे जे घडतं ना, ते आपल्या करताच घडतं आणि काहीतरी रिझन असतो. तर तो पुढे त्याने इतकं वाईट बोलायला लागला ना. आणि पण एक गोष्ट मात्र तो छान बोलून गेला. अन्न असं वगैरे काहीतरी बोलला तो मी एक डोक्यात ठेवला. तो खरं म्हणजे तो एक त्या दिवशीचा मला लेसन होता. तो मला की अन्न क्षेत्र का अन्न और साधक का क्षण अगर पातक ने बर्बाद किया, व्यर्थ गया, तो उसको कहीं प्रायश्चित नहीं है. तो मैंने कहा मैंने अन्न तो खाया ही नहीं, तो अन्न क्षेत्र का तो अन्न मैंने खूप छान सेंटेन्स है ना. अन्न क्षेत्र का अन्न और साधक का क्षण अगर व्यर्थ किया तो पातक को कहीं भी साफ नहीं हो सकता. नहीं. मैंने कहा हमने तो कुछ नहीं किया, फिर भी आप बिना पूछे चले गए, मेरा घर में ये वो सगळं बोलायला लागला. तो मग शेवटी असं मला वाटलं की ह्याच्याशी हुज्जत नाही घालायची, ह्याच्याशी बोलायचं नाही, कारण खूप डोक्याला शांत ठेवायला लागतं. कारण जेव्हा तुम्ही आज वाटतंय मी शांत बसले, पण जेव्हा तुम्ही इतके 40 किलोमीटर चालून येता, 40 किलोमीटर नंतर तुमचे पाय, मला नाही कधी त्रास झाला मैयाच्या कृपेने, प्रश्नच नाहीये, पण तुम्ही थकता ना, शरीर आहे तो थकता. तुम्ही असं नाही म्हणू शकत की नाही थकत. तुम्ही आल्यानंतर ह्यानी एवढं बोललं, शेवटी मी बोललेच नाही त्याच्याशी. तिकडची विभूती घेतली, अशी लावली, कारण संताप होता. असं करून रागात लावली, बॅग उचललं, चला नर्मदे हर, रागाने त्याला बोलून निघून गेले. तोही म्हणाला, मनातच म्हणलं त्यांनी, जो एक्सप्रेशन होते, जा जाके जाएगी का, रस्ता हेही का यहाँ पे, नव्हताच. मी गेले आपला, त्यानेही सोडलं. आणि तिकडे गेल्यानंतर डेड एंड, तिथे रस्ताच नाहीये. आता मैंने पूछा बाबा जी कोई बच्चों को पूछा, क्रिकेट खेल रहे थे बच्चे, खेलने के लिए है यहाँ पे बाबा, यहाँ रहने के लिए रास्ता है. तो बोले भाई मैया तो खत्म हो गया, यहाँ पे तो सार्वजनिक टॉयलेट बाथरूम आहे, बस खतम. आता काय करायचं, कुठे जायचं, निघाला तो खरी, कुठे राहणार असं. निघाले म्हणजे ती आहे सगळं ठीक आहे, पण तुम्ही पण तर तुमचे कर्म करत राहा. म्हणलं ठीक आहे, आता काय करायचं. तर मला असं मी विचारच करते, तेवढ्यात मंदिरचे घंटाचा आवाज आला, टन 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 टन. तर मी म्हटलं अरे इथे बहुतेक मंदिर आहे. तर तिकडे एक असं आहे म्हणजे की तुम्ही मंदिरात राहू शकता. म्हणून मी मंदिरात म्हटलं आपण एक काम करू, मंदिरात जाऊ. आता मंदिर म्हणजे कसं, मी इकडे मध्ये नदी आहे आणि तिकडे मंदिर आहे. आता मला नदी पार करून जायचंय. नदी म्हणजे आता आपल्याला नदी काय, आपण स्कूटरवर जातो, बाईकवर जातो, कारमध्ये जातो, तिथे पूल विल काही नाही, तिथे काहीच नाही. तुम्ही नदी पार करायची. अब उसकी डेप्थ किती आहे, नो आयडिया. किती लांब आहे, पाण्याला फोर्स किती आहे, काहीच माहिती. पाणी थंड आहे, गार आहे, कसले, नाल्याचे, नदीचे, काहीच कल्पना नाही. पण जेव्हा इकडे डोक्यात माणूस गेलेला होता आणि त्यांनी इतकं हाडतूड केलेलं होतं, त्यामुळे मी म्हटलं बस आता नाही. मी निघाले. जिथे तिथे एक दादा मला सांगू, जिथे जिथे मी अडकले ना, माझ्याबरोबर एक कुत्रा असायचा. चूलपाणीमध्ये, पूर्ण चूलपाणीमध्ये माझ्याबरोबर एक कुत्रा कायम होता. तर मी
तिथून निघाले नदीमधून. त्या नदीत गेले ना, तर तिथे गेल्यानंतर नदीमध्ये एवढे छोटे 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 गोटे, एवढे पारे, ते सगळे पाण्याचे एवढे छोटे छोटे, म्हणजे की पाय ठेवतोय तो गुळगुळीत, तुमचे पाय स्टेबल नाहीये, तुमच्या हातात दंड आहे, दंड टेकवतो तो टिकत नाहीये, एवढे गुळगुळीत. कसं कसं करत मी म्हटलं तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचंय. आणि जेव्हा तुम्ही काही ठरवून घेता ना, तेव्हा तुम्ही जाता. ते म्हणजे मी पोरांना शाळेत पण तेच सांगते की तुम्ही डिटर्मिनेशन केलं ना, तुम्ही लहान होईल तुम्हाला. इथपर निघाले तर खरी, पण मध्यस्थ आल्यानंतर जिथे मी मध्ये होते, 7:15 वाजून गेले होते, अंधार झाला होता. ती स्थिती मी आज कोणी इमेजिन करेल की नाही, पण मी ती बघितली म्हणून मी खरं सांगते. मी काही खूप बोलण्यात अशी नाहीये की रंगवून रासणार सांगणारी, पण ती स्थिती कशी होती की पाण्याच्या मधोमध उभी आहे, इकडे बघते तर कोणीच नाहीये वर. म्हणायला आहे परमेश्वर आहे, पण आहे पकडायला. लोकलमध्ये आपण हात धरतो, तो काय पकडायला, काही नाहीये. खाली ठेवते, पाय टिकत नाहीये माझं, कारण गोटे छोटे छोटे गुळगुळीत गुळगुळीत, इतके गुळगुळीत, इतके घसरणारे. दंड ठेवते तर दंड नाही, पाय लटपटतात ते, कारण न वर कोणी न खाली. समोर बघते तर पाण्याचं एवढं जोराने पाणी वाहतंय, तो तुम्हाला ढकलतोय. पाठीमागे बघतोय तर पाणी तुम्हाला पाठीमागे खेचतोय, तो टिकू देत नाहीये. तुमच्या साईडला कोणी नाही, ह्या साईडला कोण नाही, ह्या साईडला कोण नाही. दॅट वॉज द स्टेज वेअर आय फेल्ट की मी वर बघते आणि त्याला बोलले, मैयाला नाही बोलले, त्याला बोलले. मी बोलते वाय, फॉर हुम, कोणासाठी, मी का करते. तेव्हा मला हा प्रश्न आला की मी कोणाकरता परिक्रमा करते, फॅमिली करता, स्वतः करता, म्हणजे काय एक्सप्लोर काय करायचं, म्हणजे कोणाकरता करते मी इतके कष्ट. म्हणजे हे काय तुम्हाला सगळ्यांना वाटेल असं कदाचित एक कष्ट नाहीये, पण जेव्हा तुमच्या पायाखालची जमीन तुमची नसते, आकाश तुमचा नसतो, पाणी तुम्हाला ढकलतोय, इथून खेचतोय, तर पाणी पण साधा स्वच्छ पाणी नाही, निर्मळ पाणी नाही, तो गटाराचं पाणी. इथे पकडायला नाही, तिथे पकडायला नाही, त्यातून नुसतं तुम्ही नाहीये, तुमच्या बरोबर 10 किलो 8 किलोचा बॅग आहे, तुमचे सगळे चिखलानी मागलेला आहे, वाळूती. तेव्हा तुमची स्थिती इतकी खराब. तेव्हा मला पहिल्यांदा असं वाटलं की मी का करते परिक्रमा, पण रिटर्न नाही जायचं, हे मात्र कधी नाही वाटलं मला. तिथे एक मला वाटलं. आणि जसंच मी ते पार केलं तर माझ्या बरोबर तर मला असं वाटलं की मीच करते. ते पाणी वाढत वाढत गुडघ्यापेक्षा वर गेलं होतं पाणी, कमरेपर्यंत नव्हतं, गुडघ्यापर्यंतच होतं माझ्या बरोबर. आता माझे गुडघे म्हणजे विचार करा त्या कुत्र्याचे किती असतील, तरी तो कुत्रा माझ्या सोबत क्रॉस करून आला आणि त्यांनी तो माझ्या बरोबर पार करून तो आला. तो कोण होता कुत्रा, तर तुम्ही काही रूप द्या, कोणाचे द्या, तो माझ्या सोबत. जिथे जिथे आम्ही एकटे होतो ना, तिथे तिथं एक कुठल्या तरी आमच्या बरोबर श्वान असायचाच. आणि मग इकडे आल्यानंतर मग मी जेव्हा माझी 2 सॉक्स होते, कारण खूप थंड पाणी, ते पण घाण पाणी, जेव्हा काढले तर एवढा गाळ त्या ह्याच्यात, त्या सॉक्स मध्ये, ते धुणार कधी. आणि मग तिकडे गेल्यानंतर कळलं, तिकडे गेल्यानंतर पण ह्याचा स्थिर स्थाव नव्हता की तिथे राहायला मिळेल का, खायला मिळेल का, तिथे झोपायला मिळेल का, वर काहीच नाही तुम्हाला. थंडी, इतकी थंडी आहे, आपल्याला वाटतं की काय थंडी, पण थंडी इतकी भयंकर थंडी असते. म्हणजे एकेका वेळेत असं होतं, बखतगडला मी सांगते, आम्ही असे झोपलोय आणि इथे हॅलोजन लाईट समोर आणि तरी झोपा. म्हणजे तुम्हाला झोप, घरी तुम्ही भान नखरे करता, नाईट लॅम्प लावा, हे करा, काय नाही, ते काय कोणाला बोलणार तुम्ही. घरी तुम्ही ऐकता, कारण ऐकणारे आहे म्हणून दादागिरी करतो आपण, तिकडे कोण ऐकणार. आणि मग जसंच मी तो पार करून गेले, मला हे कॉन्फिडन्स नव्हतं की तिकडे राहायची सोय आहे की नाही आहे. मग तिकडे गेल्यानंतर तीच, म्हणजे आम्ही सगळे तिथे, त्या दोघी पण गेल्या, आता माझ्याबरोबर एक अम्मा होती, ते पण भेटल्या. मग तिथे झोपायला जागा नव्हती, बाहेर राहिलो थोडा वेळ. रात्री मग थोडीशी कोणीतरी जागा दिली, मग आत शिरलो. तिथे एवढे साप होते, एक लक्कडकोट जंगल पण असंच आहे, जिथे माझ्या हाईट पेक्षा जास्त उंच सापाचे बिळ आहे. तिथे लक्कडकोट जंगल खूप डिफिकल्ट आहे ते. आणि शूलपाणी ज्यांनी पार केलं ना, खरं सांगते खूप म्हणजे टफ आहे, रस्ता अवघड आहे. असा तो एक प्रसंग होता जिथे मला खरंच फील झाला की कशासाठी केली, पण मग मिनिटाला मैयाने ठीक पण केलं असं. बरोबर. आता पुढचा असा प्रश्न आहे की कोण गूढ व्यक्ती तुम्हाला भेटली का परिक्रमेत, म्हणजे तो माणूस होता की देव होता, असं तुम्हाला कधी वाटलं का? तर तुम्ही तो अनुभव सांगितला. दोन्ही सांगितलं.
तर मैयाचे भाऊ तुम्हाला भेटले होते का? म्हणजे आदिवासी जे असतात तिकडचे, तर ते तुम्हाला भेटले का? मामा लोक? हा, मामा म्हणजे आता पूर्वी कसं आता ते होतं ना, लुटत नाही, हा लुटत नाही तेच. पण ते म्हणजे आता मदत करतात, तुमचं सामान घेऊन जातात पैशाच्या बदल्यात. त्यांची तुमची भेट झाली का? असं हा, म्हणजे आपण असं म्हणतो की जे लुटतात तेच मैयाचे भाऊ असतात, पण आता खरं सांगू ना, आम्हाला मैयाचे भाऊ भेटले म्हणजे आम्ही मैयाचे भाऊ म्हणून आता ते इतके छान झाले की ते आमचेही भाऊ झाले. म्हणजे कसं झालं, शूल पाणीमध्ये जिथे तुम्हाला खायला मिळत नाही, जिथे तुम्हाला स्वतःला पाणी नाहीये, त्यांनाच नाहीये, त्या ठिकाणी मैयानी आम्हाला द्यावं तर काय द्यावं, वरण भात भाजी पोळी तर दिलीच, आणि भाजी पण कसली भाजी जे आपण इथे खाऊ तसं पनीरची भाजी दिली. शूल पाणीमध्ये पनीर मिळणं म्हणजे काय, कसं काय, म्हणजे काय पॉसिबल. तसं ते जसे तुम्ही म्हणताय ना की भाऊ भेटले का, तसं एक आम्ही चालत जेव्हा थकलो तर मग आमच्या बरोबर ते एक होते, तर त्यांनी म्हणा आपण आश्रमात नको थांबूया, ह्यांच्याचकडे थांबू असं. कारण काय झालं, आश्रम मध्ये ना गर्दी होते, मग आंघोळीला मिळत नाही जागा, मग खूप कपडे धुवायला मिळत नाही, तर आम्ही विचार केला एकाच्या घरी राहू, म्हणून आम्ही शूल पाण्याला त्याच्या घरी थांबलो. मग त्यांना विचारलं की तुझ्या घरी थांबू का, तर मग ती म्हणाली की थांबवा. तर मी त्याला म्हटलं की बाई तुझ्या नवऱ्याला विचारून घे. ओ तू क्या हुआ, आप रुको, वो नानी बोलेंगे. मी म्हटलं यार हे चांगलंय, गावातली बाई सुद्धा स्वतःचा एकटं डिसिजन घेते, आपण असं आपल्या हसबंड को पूछना पडेगा. अननोन माणसं, आम्ही काही हे नाहीये त्यांचे. तर त्यांनी म्हणजे आम्हाला थांबवलं, आम्ही त्यांच्याकडे थांबलो. तर आम्ही थांबल्यानंतर आम्हाला असं वाटलं की ते शूल पाणीमध्ये आहे ना, म्हणजे असं, तर त्यांच्याकडे स्वतःकडे नाहीये, एक मुलगी आहे त्यांची छोटीशी, अजूनही ते माझ्याशी फोनवर कॉन्टॅक्ट मध्ये असतात. तर मी त्यांना, आम्ही म्हटलं की एक काम करो, आप हमको सामान लाके दे दो, हम आपके घर खाना बनाएंगे चुलीवर. तर आम्ही सगळ्यांनी मग स्वयंपाक वगैरे केलं. तेव्हा त्या माणसाने मग पनीर आणून दिला, की त्यांनी हे विचार करून आणून दिला की बंबई के लोग हे असं आणून दिलं असेल, पण शूल पाणीमध्ये पनीर शोधलं कुठून, त्यांनी आणलं कुठून, हे मैयाचीच कृपा. तसं तो मैयाचा भाऊ म्हणण्यापेक्षा आता तो आमचाच भाऊ झाला, आणि दीदी मैं आऊंगा तो आपको मिलने आऊंगा बंबई असं. तो एक चांगला अनुभव. पूर्ण प्रवासामध्ये तुम्हाला, म्हणजे परिक्रमेमध्ये, स्वतःमध्ये काय बदल जाणवले? पूर्वीचा तुमचा स्वभाव आणि आत्ताचा तुमचा स्वभाव, त्याच्यात तुम्हाला स्वतःला काही फरक जाणवतो का? परिक्रमा केल्यामुळे काही फरक झाला असं काही तुम्हाला जाणवतं का? हा, म्हणजे पूर्वीची आभा नखरेवाली होती वगैरे, वो सगळं, तर ते चेंजेस वगैरे परिक्रमेत तर फरक आलाच, प्रश्नच नाही. वजन पण कमी झालं, तेही आला फरक, फिजिकल, मेंटल, इमोशनल, सगळंच चेंज होऊन जातं. एक तर गोष्ट मला जाणवली की मैयाच्या खंडात मनी इज ओनली पीस ऑफ पेपर आहे. जो भाव आहे ना, म्हणजे तो भाव कुठेच नाहीये. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर देते, पण त्याला तुम्हाला एक इन्सिडेंट सांगते. इतकं छोटी छोटीशी गोष्ट आहे, म्हणजे किती लोकांचा भाव सुंदर आहे. जेव्हा आम्ही असं चालत होतो रस्त्यामध्ये, एक मुलगा होता, तो आंधळा होता, आई तिला सायकलवर घेऊन चालली होती. तर त्या लोकांना असं वाटतं की आमच्या रूपात मैया आहे, असं त्यांना परिक्रमा असेल ना ते मैया, म्हणून ते म्हणे मैया इसके सिर पे हात रख दो. मैंने कहा हम कोई नहीं फिर भी रख दो आप, ऐसा करू नये. त्यांनी माझं हात त्या पोराच्या डोक्यावर ठेवायला लावलं. मैंने कहा हम कुछ भी नाहीये, पण त्यांचा तो भाव आहे असं. तर म्हणून असं करून आम्ही पुढे निघालो. आणि मग एवढं बोलून झालं, तेवढा तिचा मोठावाला मुलगा आला. त्याने विचारलं कोण आहे, तो बोले मैया है ऐसी परिक्रमा. बोले कौन है इनके साथ, आपके साथ कौन है? बोले अकेली है. वो अकेली कर रही है? बोले हाँ. कहाँ से? अरे कैसे कर रही है, क्यों कर रही है, क्या? मुलगा थोडा मोठा होता, म्हणजे मला वाटतं 12वीत वगैरे असेल. त्याचा भाव किती छान आहे, छोटा आहे, सिंपल आहे, पण मला म्हणजे खूप इथपर्यंत गेला. तो मला काय बोलला की मैया मैया रुको रुको रुको, म्हणजे मी निघाल्यानंतर मला भेटायला परत आला. तर म्हणे की आप चलते रहो मैया, मैं आपसे एक बात पूछ लूं. मैंने हाँ पूछ लो. आप बुरा तो नहीं मानोगे? मैंने कहा नहीं. आप परिक्रमा कर रहे हो? हाँ. कब से कर रहे हो? मैंने कहा आपसे. कब कर रहे हो, क्या कर रहे हो, कैसे कर रहे हो, सब पूछा. एक बात बोलूं? बोला आप, एवढा सेंटेन्स फक्त, पण बघा किती गहन त्याचा आन्सर, क्वेश्चन दो. आप हमारी मैया की परिक्रमा क्यों कर रहे? द वर्ड हमारी मैया, इथे मला असं वाटलं किती गोड, किती. तर मुलगा 12वीतला मुलगा, हमारी मैया, जो आम्ही फिरतो तरी आपल्याला यायला 50 वर्ष लागली, तो पोरगा एवढा हमारी मैया की परिक्रमा क्यों कर रहे आप, किती छान भाव आहे. ते मला असं, म्हणजे ही गोष्ट कदाचित तुमच्याकडे छोटी असेल, मला असं वाटलं की खूप कनेक्ट होते, किती प्रेम आहे. नंतर एकदा ना असं हा पण भाव असं कसं मला असं एकदम चटका लावून गेला. मी एकदा कुठे जात होते, तर
आम्ही असं जेवायला आलो की काहीतरी नाही चहा प्या. त्यांनी मला मैया चहा, एक घर होतं बाहेर, खटिया होती, एक 7-8 वर्षाचा मुलगा होता, अपंग होता, तो झोपला होता. तर त्यांनी तो म्हणजे त्यांनी बोला मैया चाय पी के जाओ. तर आईला त्यांनी चहा करायला सांगितलं आणि मग आई आत गेली. तर जाताना आईने विचारलं की बाबा तू कुठलचे आहोत काय वगैरे असं साधा प्रश्न विचारला. तो फिर बामन हो असं. मी का हा बामन हो. कुलकर्णी. मी म्हटलं हा बामन हो असं. एवढं मला काही माहित नव्हतं की वाय शी वॉज आस्किंग की तुम ब्राह्मण आहात की नाही. बामन हो. मैंने कहा बामन हो. तो खाएंगी मैया कुछ. मैंने कहा नहीं अभी आश्रम ढूंढना है तो चल के ही जाना है, तो चाय दे दो सिर्फ चलेगा. कारण ती इतक्या प्रेमाने पोराने बोलवलं, दुखवायचं नाही. आणि आम्ही तुम्हाला सांगितलं एक इन्सिडेंट, चहा सोडला तर आता तोबा तोबा ते आपलं आहे ना तसं, ते तोबा तोबा नकोच बाबा, दे ते दे, चहा दे काही पण झालं. इकडे आम्ही आलो आणि ते तो बसला. मला ऍक्च्युली ना मी बघत होते, मला ना 20 ते 25 मिनिटं मध्ये मग तो आश्रम लागेल म्हणजे ज्या पुस्तकात आहे त्या हिशोबाने. तर मी म्हटलं की लवकर आली, पटकन चहा पिऊन निघू. तर त्याच्या तो ती आत गेली. 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं, अर्धा तास झाला, यायलाच तयार नाही. आणि असं नाही म्हणजे एकदा जाऊन मी बघून आले तिला की आतापर्यंत आली का नाही, परत आता दिसेच ना कुठे. मग ह्या मुलाला सांगितलं. तर आपण कसं आपण खूप जजमेंटल आहोत, खूप जजमेंटल आहोत. लगेच विचार केला मी, म्हणजे काय बाई आहे म्हटलं, मला थांबवून घेतलं. आणि घर कुठे चूल नव्हतं तर सांगायचं ना म्हटलं, चूल तर आहे म्हटलं आणि लाकूड पण आहे का वही असं म्हणे. ठीक आहे आपल्याला उशीर होतो बिकॉज आपण पण त्या मोटो मध्ये असतो. पण मला असं वाटलं की असं का बोलली. गायबच झाली ती. पाऊण तासानंतर ती बाई आली आणि चहाचं कप घेऊन आली. आता आणलंय तर मी म्हटलं ना जसं इथे साखर आणि इथे बर्फ घेऊन चालायचं तसं मी शांत डोक्याने मी एकदम छान चहा पिऊन घेतला, नमस्कार केला आणि निघाले. निघतच होते, त्याला प्रेम केलं, मुलाला नर्मदे हार केला आणि निघाले. तर मी त्याला काय सांगितलं, त्या बाईला काय सांगितलं म्हणजे त्या मला खरंच खूप मनाला लागलं. मैंने कहा माताजी थोडा देर हो गया ना चाय को, असं शुगर कोटेड लँग्वेज आपल्या, आपण गोड आहोत आपण टोमणा पण मारतो आणि शुगर कोटेड ना असं. मैया जी थोड़ा देर हो गया ना, थोड़ा मेरे को लंबा जाना है ना, तो थोड़ा जल्दी आते तो अच्छा होता. अभी मैं अकेला ही तो आपको थोड़ा ऐसा. ती म्हणते माफ करो माताजी. मैंने नहीं माफी की बात नहीं है, थोड़ा लंबा टाइम हो गया क्योंकि मुझे थोड़ा जाना है रहना. ठीक है. वो क्या हुआ माताजी, आप जब बोले तो मैं गई तो मुझे याद आया ये तो पानी सुबह का भरा हुआ है. तो वो सुबह का पानी से आपको चाय कैसे बनाऊं, आप बामन हो और मैं नाही नाही. ती बाई घरातून सामान घेऊन बाल्टी घेऊन पाणी घ्यायला गेली. पाणी घेऊन तिने आंघोळ केली. ते पाणी घेऊन त्या चूल पेटवली तिने, त्या चुलीवर तिने चहा केलं आणि मग तो घेऊन आणि ते चहा घेऊन आली. मी म्हटलं मी कोण आहे, आय एम जस्ट एवढासा मला. आणि त्यांचा भाव बघा, त्याचा भाव, तिने माझ्याकरता आंघोळ करून पाणी आणून एवढं लांबून, म्हणजे मला त्यावेळेस असं वाटलं की, आणि मी माझ्या तिला मला 1 कप चहा पाजण्याकरता तिने इतके कष्ट घेतले आणि मी माझे अर्धा तास. म्हणजे त्यावेळेस मला खरंच असं वाटलं मैयाने असं सट्टाक वाजवली बिना आवाजाची खालावर की तू शिक है ना, त्यांचा भाव शिका. म्हणजे ही म्हणजे त्यांच्याकरता ही नॉर्मल गोष्ट असेल किंवा तो जसं बोलला हमारी मैया आहे त्यांच्याकडे नॉर्मल गोष्ट आहे. पण मला का वाटतं असं, आणि मग खरं सांगते काही गोष्ट ना आपल्याला असं, म्हणजे खरं सांगते काही गोष्ट आपल्याला शिकवते, पण आपण त्या गोष्टी शिकायला पाहिजे. आणि मला असं वाटतं तुम्ही म्हणता ना काय केलं ते आपण ती शिदोरी घेऊन विसरून नाही जायला पाहिजे, ती कॅरी करायला पाहिजे. म्हणून मी आता एक कसं म्हणजे एक गोष्ट तर खूप मोठा माझ्यात बदल आलाय की मैया बघितलं ना ती कसं उद्गम स्थानावरून निघते आणि खंबाच्या खाडीमध्ये जाते, तर ती कशी सिंपल चालतीये, एकदम मैया वाहते, तशी आपण प्रवाह करत जायचं. सहायक नदियां आके उसमें मिलती है तो भाई तुम जिसको मेरे से मिलना है वो मेरे साथ आके मिले, मैं अपने रास्ता चलूंगी सीधा, है ना. मी ठरवलंय आता. मैया काय करते, काही ठिकाणी मैयाचं रूप बघा एकदम शांत आहे, भेळाघाटला एकदम तुडीतान आहे का, तर तिचे दगड तशी आहे. तर मला असं वाटतं मैया मला हे सांगते की तुझ्या बरोबर अशी
अशी माणसं आली की तू कायमच असं नाही, तेव्हा तू तुझं रूप पण दाखवायचं आहे ना. माझं त्याच्यातच लिहिलंय समर्थांसारखं, खटाशी खट नटखट अशी नटखट समर्थ सांग. मग तसं ते मला वाटतं की तसं मैयाने सांगितलं की भैया मी पाहते तशी की मी चालते, माझ्या बरोबर तू येऊन असेल तर. आणि एक आहे की आता एक मोठा बदल मला असं वाटतं की मला कळतंय समोरचा माणूस की हा खोटं बोलतोय, मी त्याला सोडतो आणि मी सोडतो घेते. आता आपल्याला कळतंय हा माणूस खोटं बोलतोय आपल्याशी, की ही बाई खोटं बोलते की हा मुलगा खोटं बोलतोय की पण तुम्हाला समजतंय तरी तुम्ही इग्नोर करा का. कारण मी तुला आज एक क्वेश्चन विचारेन की दादा तुम्ही सांगा, मग तुम्ही जसं तुम्ही मला सांगितलं की माझी ट्रेन लेट झाली, मग तुम्हाला हो मग कितीची पकडली होती तुम्ही गाडी, मग तुम्हाला मी एक खोटं बोलले, एक प्रश्न विचारला, तुम्हाला 2 खोटं बोलायला लागले. मला असं वाटतंय की मी प्रश्नच करू नये का तुम्ही, वाय शुड आय विल बी द कॉज ऑफ हर कार्मिक अकाउंट. लेट हिम. मला असं वाटतं की सोडून द्या. आणि करवते ती आता असं इतकं विश्वास आलाय ना की मैया ना वेळ आली की सगळं काम हळूहळू सगळं करवते. जेवढे 3.25 महिने 3 महिने 13 दिवस मी तिथे राहिले, 3 महिने 13 दिवस तिथे राहिले ना, मैयाने तेवढंच बॅलन्स करून ठेवलंय मला खूप. म्हणजे मला एक सांगू तर मैया आपल्या करता, माझ्या करता तरी, म्हणजे मी माझं सांगते, LIC सारखी आहे माझ्या करता. जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी, तसं परिक्रमा के बाद भी. आणि असं नाही की तो इन्सिडेंट्स, मी असंच म्हणते, असे इन्सिडेंट्स घडत जातात. तुम्ही बोला मैया ती ऐकते अजूनही. तिच्या सानिध्यात बसून तुम्ही फक्त संवाद जरी केला ना, शी स्पीक्स विथ यू, यू टॉक. बस तुम्हाला तुम्ही मागतच नाही. एक क्षण असा येतो मागतच नाही तुम्ही. खूप परिक्रमेचे फलित काय तुम्हाला काय वाटतं? परिक्रमा केली त्याचं फायनल फलित तुम्हाला काय वाटतं? म्हणजे काय तुम्हाला त्याच्यामुळे काय फायदा झाला? आपण कायम फायदा तोट्यातच विचार करतो, बरोबर. माणूस असल्यामुळे आपण विचार करतो मी हे केलं तर मला हे मिळेल, ते केलं तर मला ते मिळेल. तसं परिक्रमेमुळे तुम्हाला काय मिळालं? हा लास्ट प्रश्न आहे आपला. तुम्हाला काय वाटतं, काय मिळालं तुम्हाला परिक्रमेमुळे? मी आता खूप असं आध्यात्मिक नाही सांगणार की स्पिरिच्युअल हे मिळालं, पण समाधान म्हणून एक तो मिळाला. आणि एक शॉर्ट मध्ये सांगते, एक मला एक हे मिळालंय की समबडी इज विथ मी. कोण आहे, ती पॉवर आहे नाहीये, ती रूपात आहे, अदृश्य रूपात आहे, ती जलच्या रूपात आहे, कशा रूपात आहे माहित नाही, पण शी इज विथ मी. किंवा काहीतरी आहे. म्हणजे माझ्या मते मी सांगू, एक वेळ माझ्या आयुष्यात अशी होती की आम्ही शेगाववरून येत होतो, मी कारमध्ये होते, मी असं मला उलट्या होतात कारमध्ये, तर मी अशी मान टाकून खाली बसले होते. ढाब्याला मी थांबले होते. ढाब्याला माझी आई मला सांगते की आबा ती नर्मदा आहे बघ, तिला नमस्कार कर. आणि हे खूप जुनी गोष्ट नाहीये, आता काहीच वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर मी असं मान टाकून खाली म्हणले, अरे नाही मम्मा मी नाही. अरे तिला नमस्कार तर कर. तर मी बरं मम्मा म्हणते ठीक ना. असं खरंच सांगते, म्हणजे मी असं खोटं नाही बोलणार की मी खूप सुरुवातीपासून बघतोय ना, असं नाही. पण तिने असं एवढीतली मी. पण मी सांगू, तो पाणी कधी जलमध्ये झाला, कधी जल नदीमध्ये कन्वर्ट झाला माझ्यासाठी, कधी ती नदी कधी देवीमध्ये कन्वर्ट झाली, आणि कधी ती देवी माझ्या बरोबर माझी मैया बनली, हे मलाच माझं कळलं नाही. साधा पाणी येतो, तो जलच्या रूपात येऊन, नदीच्या रूपात येऊन, देवीच्या रूपात येऊन, कधी ती माझ्या बरोबर माझी मैया आणि माझ्या बरोबर स्ट्रॉंग उभी आहे, हे कधी बनलं ना. असं नाही म्हणणार मी की ती आहे म्हणून मी काही करेन की रात्री 12 वाजता पण निघून जाईन, असं नाहीये. पण ती शिकवते तुम्हाला खूप. आणि जर लिहून काढलं ना तर 103 दिवसाचं 103. आणि मला असं वाटतं हे सगळं पूर्वनियोजित होतं. म्हणजे जेव्हा मी निघाले, माझ्या नवऱ्यानेच मला 24 नोव्हेंबर, तो छान पत्रिका बघतो म्हणून त्यांनीच पत्रिका बघून मला, पत्रिका नाही कॅलेंडर बघून त्यांनी मला म्हणजे सांगितलं की हा दिवस आहे 26 तारखेला स्टार्ट कर तू परिक्रमा. म्हणजे त्याची परमिशन त्याच्याच म्हणण्याने त्याला सांगून त्यांनीच केली. तर काय विचार करून त्यांनी सांगितलं, कारण त्याला मैयाने सांगितलं असेल ना. तर 26 तारखेला मी उचलली परिक्रमा. का उचलली माहित नाही, पण इतकं व्यवस्थित. त्याच्यात माझी एक ओळखीचे ते आजारी पडले, एकदा मला आश्रम आवडला म्हणून मी थांबले, एकदा असं काही ठिकाणी मी थांबले. तर माझी परिक्रमा जेव्हा अर्धी म्हणजे अमरकंटक पर्यंत पोहोचली, तो दिवस होता एवढा छान दिवस होता. तो अमरकंटकचा जो दिवस होता तो होता नर्मदा जयंती. अनप्लान्ड फॉर मी, बट काय म्हणतात ना, हे माझं प्लॅनिंग नव्हतं पण तिचं प्लॅनिंग होतं. आणि हा निव्वळ
संयोग नव्हता, हो. तिने घडवून आणलेला योग होता. तर मी अमरकंटकला पोहोचले, तो दिवस होता आपला महाशिवरात्री नाही, अमरकंटकला पोहोचले त्या दिवशी नर्मदा जयंती होती, नर्मदा जयंती. तर तिच्या उद्गमस्थाला तिच्याच दिवशी तिच्याच बड्यात तिथे राहणं, ह्याच्याहून काय भाग्य. एक हा पर्व. दुसरं, जेव्हा मग मी तिथे 800-850 किलोमीटर आहे काहीतरी, मग जेव्हा मी अमरकंटकहून वापस यायला आले ओंकारेश्वरला, तो दिवस होता. तर महाशिवरात्री होती आणि पहाटे 7 तारखेला पोहोचले. 8 तारखेला पहाटे सकाळी 2:30ला उठले, 3ला आंघोळ केली, 4ला ममलेश्वरला आणि 5ला ओंकारेश्वरला जल चढवलं. ह्याच्याहून भाग्य काय. बरोबर. आणि हा महाशिवरात्री दिवशी इतकी लाईन आणि त्याच्यात पण असं पटकन मैयाने सगळ्यांना दर्शन करून दिले. कारण परिक्रमा असं वेश होता, त्याने असं चलो मैया करून दर्शन घेतलं. तर तिथे तिथे काच लावलंय, पण ते काच खोललेलं होतं, कारण तिथे आखाडा गेला होता साधूंचा, त्यांच्याबरोबर आम्हालाही घेतलं. तिथे जल चढवायला मिळालं आणि तिथे त्या शिवलिंगवर जल चढवणं मिळालं ओंकारेश्वरला. तर मला असं तेच वाटतं की हा माझा संयोग नव्हता, हे तिने आणलेला योग होता की 2 पर्व एका परिक्रमेत मिळणं. आणि लोक म्हणतात की 2 पर्व तुम्ही गाठले तर तुम्हाला 3 परिक्रमेचं लाभ मिळाला. पण आता असं हेच आहे की तुम्ही जे केलंय ना, ते तुम्ही संचय केला, ते आता जपायला पाहिजे. बरोबर आहे. तुमच्या परिक्रमेनंतर लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत परिक्रमेबद्दल? तुम्ही परिक्रमा केली, त्याच्यावर लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? असं प्रतिक्रिया ऍक्च्युली खरं सांगू की जे तुमच्या मनात जे आहे खरं तीच सांगा. लोकांना काय वाटतं? लोकांचं तर खैर खूप कौतुक आहे. लोकांना ज्यांना माहितीये की परिक्रमा काय आहे, कशी आहे, त्यांनी खूप भरभरून कौतुक केलंय. म्हणजे माहेरी तर खूपच छान माझा सत्कार केला, सगळं छान त्यांनी, म्हणजे खूपच छान केला, प्रश्नच नाही. त्यांना भाव आहे तो. पण काही माणसं खरं सांगू ना तर अशी आहे ज्यांना माहिती आहे परिक्रमा किती टफ आहे, डिफिकल्ट आहे, काय आहे, आणि त्यांचं असं म्हणजे म्हणणं असं आहे की गेली परत हिंडायला. मग माझं म्हणणं असं आहे, मला वाईट वाटलं नाही असं नाही म्हणणार, पण मी एक सांगणार की जर गेली परत हिंडायला ना, तर असं हिंडणं माझ्या आयुष्यात आयुष्यभर राहावं, कायम हिंडत राहावी मी. आणि तुम्ही मी म्हणते तुम्ही 5 दिवस हिंडून बघा. या हिंडण्यामध्ये जे आनंद आहे ना, म्हणजे मी मुलाकडे गेले अमेरिकेला, तर तिकडे गेल्यानंतर लोकांनी प्राऊडली सांगितलं की आमच्या ही रिलेटिव्ह आहे, ही अमेरिकेत आहे, कॅलिफोर्नियात आहे, ती इथे फिरते तिथे फिरते. तेव्हा असं कोणाला लाज नाही वाटली. पण आज जेव्हा परिक्रमा करते तर तेव्हा का माहित मला हे नवल वाटतं की त्यांना लाज वाटते सांगायला की अरे हिने परिक्रमा केली, काय माहित. पण ह्याला पण मी पॉझिटिव्हली घेते. त्यांची बुद्धीच तेवढी आहे. मला असं वाटतं की कॅक्टस आहे, कॅक्टसच्या गुणधर्म तोच आहे की तो पोचेलच. आता हे तुमच्यावर आहे की तुम्ही त्याच्या जवळ जाताय प्रोटेक्शन घेऊन, तर तुम्ही जाऊच नका, सोडून द्या त्यांना. त्यांच्या देईल तेव्हा ती देईल सद्बुद्धी, है ना. त्यामुळे हे असं म्हणणं की हा असं हिंडणं आहे ना, तर माझ्या आयुष्यात हे असं हिंडणं आयुष्यभर राहावं, कारण तो झोन खूपच छान आहे. आणि खरं सांगते, माणसाने, मला तरी असं वाटतं की प्रत्येक माणसाने, छोट्या मोठ्या किसी माणसाने, जेव्हापर्यंत तुमचा हातपाय चालतात ते नाही चालत ते कसंही, पायी, बसनी, स्कूटरनी, सायकलनी, प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी परिक्रमा करावी, कारण आयुष्याचा आनंद घेण्यासाठी. पूर्ण सारच आहे तो. आणि मी लिहून देते, तुम्ही जर एकदा परिक्रमा केली ना तर तो मोह सुटतच नाही. तो जसं आपलं चॉकलेट, आईस्क्रीम एक खाल्ली की जेव्हापर्यंत फॅमिली पॅक संपत नाही, आपण कायम खातो ना, तर संपणार नाही तो मोह, न संपणार आहे. मैया अविरल वाहते, तिच्या बरोबर तो प्रेम कायम, आपल्याला ती गोडीच लागून जाते. ते वृद्धिंगत करायला पाहिजे त्याच्यावर. तर ह्याच नोटवर आपण आपला आजचा हा व्हिडिओ संपवूया. तर आभाताई, तुम्ही वेळात वेळ काढून मुलुंडवरनं आमच्याकडे येऊन खास तुमचे मैयाचे अनुभव सांगितले, ते सर्व प्रेक्षकांपर्यंत तुम्ही पोहोचवले, त्याच्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो. नर्मदे नर्मदे नर्मदे. नमस्कार.